गोवा विधानसभा निवडणुकीला अजून साधारण 6 महिने बाकी आहेत, पण त्याआधीच भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत राजकारण रंगू लागल्याची चर्चा आहे. काही विद्यमान आमदारांविरोधात त्यांच्या स्वतःच्याच पक्षातील नेते सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे, तर काही मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर हा विषय थेट दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचल्याचंही बोललं जात आहे. नेमकं काय घडतंय पाहूयात. विधानसभा निवडणूक जवळ येत असताना भाजपमधील एका गटानं काही विद्यमान आमदारांविरोधातच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी विद्यमान आमदारांची उमेदवारी बदलण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या हालचालींची माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत अगदी दिल्लीपर्यंत पोहोचल्याचंही बोललं जात आहे. सध्या सर्वाधिक चर्चा ही सावर्डे, कुडचडे, पेडणे आणि सांताक्रूज या मतदारसंघाची सुरू आहे. माहितीनुसार सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचं तिकीट कापण्यासाठी पक्षातील एक गट सक्रिय आहे, तर कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्या विरोधातही आत्तापासून राजकीय खेळी सुरू झाल्याची चर्चा आहे. कुडचडेतल्या रोहन गावस देसाई यांनी नुकतंच सावर्डे आणि कुडचडेतून 2 फायटर जेट उडाली आहेत असं विधान केलं होतं. त्याआधी एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर संकेत आरसेकर यांनी अप्रत्यक्षपणे सावर्डेच्या आमदारांवर टीका केली होती. या सगळ्या घटनांमुळं या मतदारसंघातील राजकीय हालचालींना आणखी वेग आल्याची चर्चा आहे. सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे ते सांताक्रूज विधानसभा मतदारसंघ. महसूल मंत्री आणि पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी गेल्या काही दिवसांपासून सांताक्रूजमध्ये लोकसंपर्क वाढवलाय. ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत, तसंच वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे, बाबुश मोन्सेरात आगामी 2027ची विधानसभा निवडणूक पणजीऐवजी सांताक्रूजमधून लढणार का? या चर्चांवर बाबुश मोन्सेरात यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपण सांताक्रूजमधून निवडणूक लढणार असल्याचं आपण कुठेही जाहीर केलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. ते म्हणतायत, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मी सांताक्रूजमध्ये पक्षाचं काम सुरू केलंय. इथूनच भाजपचा उमेदवार निवडून येईल असा मला विश्वास आहे. निवडणुकीला अजून वेळ असल्यामुळं उमेदवारीबाबत अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही. तसंच सांताक्रूजमध्ये भाजपचा आजवर कधीही विजय झाला नाही, मात्र यावेळी भाजपचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. एकीकडे काही मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांविरोधात पक्षांतर्गत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे आणि दुसरीकडे सांताक्रूजमध्ये बाबुश मोन्सेरात यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये अंतिम निर्णय भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय नेतृत्व काय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोव्याच्या राजकारणातील या घडामोडींवर तुमचं मत काय? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजला फॉलो करा.